सो वेलकम बॅक टू आवर चॅनल विनर्स एज्युकेशन. नो रट्टा ओनली स्मार्ट स्टडी. सो मुलांनो, आज काय झालेले आहेत, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा याचे काय झालेले आहेत, पेपर झालेले आहेत. तर त्यामध्ये आपण इयत्ता तिसरीचा विषय भाषा मराठी व गणित आपण काय करणार आहोत, या ठिकाणी सॉल्व करून घेणार आहोत. तर बघा, यामध्ये विभाग 1 मराठी या विषयाचे आपण काय करूया, पहिले 25 प्रश्न या ठिकाणी सॉल्व करून घेऊया पहिल्या व्हिडिओमध्ये, आणि त्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय करूया, गणित या विषयाचे क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहोत. तर लगेच का आपण चालू करूया. बघा, पहिला प्रश्न काय होता, पुढील वाक्यामध्ये एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरलेली आहेत. किती प्रकारची विरामचिन्हे वापरलेली आहेत, तर बघा, मावशी तुम्ही राहता कुठं, या ठिकाणी काय आहे, डबल इन्व्हर्टेड कोमा आहे, जो की आपल्याला फक्त जरी तो दोनदा यूज केलेला असला तरी त्याचा प्रकार काय होतो, एकच होतो, आणि एक कोमा आहे आणि क्वेश्चन मार्क आहे. सो किती प्रकार आहेत या ठिकाणी, 3 प्रकारची विरामचिन्हे या ठिकाणी वापरलेली आहेत. प्रश्न क्रमांक 2 बघा, खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा. तर या ठिकाणी काय आहे, सिंहाची गर्जना हा काय आहे, योग्य पर्याय या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, सोबतच्या आकृतीतील अक्षरे विशिष्ट क्रमाने वाचल्यास त्यातून तयार होणाऱ्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास दिन या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होतो. आता या ठिकाणी जर आपण या शब्दांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला कोणती म्हण दिसून येते, तर नव्याचे 9 दिवस, हो की नाही. सो दिन या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, दिवस आहे, जो की काय येतो 6व्या 7व्या आणि 8व्या क्रमांकावरती येतो. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याचा पर्याय शोधा. समीर आणि त्याचा मित्र दररोज व्यायाम करतात. तर त्याचा ऑप्शन क्रमांक 4 हे काय आहे, सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, खालील प्रश्नात वाक्प्रचार व त्या वाक्प्रचाराचा अर्थ यांची अयोग्य जोडी पर्यायातून शोधा. आपल्याला या ठिकाणी काय करायचे, अयोग्य म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे. केसाने गळा कापणे, सर्व बाजूनी संकट येणे, हे काय आहे, चुकीचं आहे. केसाने गळा कापणे म्हणजे घात करणे, हो की नाही. सो हे चुकीचं आहे. डोळे झाकणे, पाळत ठेवणे, हे देखील चुकीचं आहे. नाक कापणे, अपमान करणे, हे बरोबर आहे. सो अ आणि ब हे काय येतात, या ठिकाणी चुकीचे येतात. मग अ आणि ब ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. बघा, 6 ते 8 साठी सूचना काय आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा. हा प्राणी वेगाने धावतो. आता यापैकी वेगाने धावणारा प्राणी जर आपण बघितलं तर कोण आहे, घोडा, ऑप्शन क्रमांक 2. या प्राण्याच्या आवाजाला डॅश डॅश असे म्हणतात. घोडाच्या आवाजाला काय म्हणतो आपण, खिंकाळणे, आणि हे या प्राण्याचे पिल्लू आहे. तर घोड्याचे पिल्लू कोण असते मुलांनो, शिंगरू असते, हो की नाही. सो ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर बघा, पुढे प्रश्न क्रमांक 9 पाहूया. कोकिळ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता. तर कोकिळ या शब्दाचा विरुद्ध लिंगी काय असतो, कोकिळा, कोकिळ, कोकिळा. आता बघा, या ठिकाणी उतारा दिला आहे आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा असं म्हटलेलं आहे. तर आपण सर्व उतारा लगेच वाचत बसायचं नाही आहे, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न वाचायचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड वाक्य या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, खालीलपैकी फणस या झाडाची जात कोणती. तर आता फणस या झाडाच्या जातीविषयी आपल्याला या ठिकाणी एखादं सेंटेन्स मिळते का बघायचं. तर बघा, इथे लगेच सापडलं आपल्याला, फणस आणि बरका या 2 जाती काय आहेत, फणसाच्या आहेत, हो की नाही, फणस आणि बरका. तर आता फणस कापा, फणस आणि बरका ह्या 2 जाती आहेत. तर कापा अ पर्याय आहे आणि बरका हा ड पर्याय आहे. सो अ आणि ड कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. बघा लगेच प्रश्न क्रमांक 11 वरील उतार्यासंबंधी किती विधाने योग्य आहेत. योग्य विधाने आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. फणसाच्या फळांना आतून काटेरी आवरण व बाहेरून मधुर गरे असतात. तर हे काय आहे, रॉंग आहे. बघा, आपल्याला माहिती आहे की काटेरी आवरण हे वरून असतं आणि आतून गरे असतात, तर इथे उलटं दिलेलं आहे, हो की नाही. सो हे काय असणार आहे, इथे पण बघा. सो हे काय आहे, रॉंग आहे. फणसाच्या झाडाची पाने पातळ व तांबड्या रंगाची असतात. तर फणसाच्या झाडाची फळे कसं असतात, हिरवी व जाड लंब गोलाकार असतात. मग हे सुद्धा काय झालं, रॉंग झालं. तर आपल्याला योग्य विधाने शोधायची आहेत. फणसाच्या खोडालाच दंडगोलाकार आकाराची फळे येतात, हे मात्र काय आहे, बरोबर आहे. सो एकच विधान या ठिकाणी योग्य आहे. मग आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे काय होईल, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. बघा, आता या ठिकाणी कविता दिलेली आहे. हे देखील असंच करायचं आहे की काय करायचं आहे, क्वेश्चन रिलेटेड असतील तेच आपल्याला काय करायचे आहेत, या ठिकाणी
वाचायचे आहेत आणि पूर्ण कविता काय करायची, वेळ आपला घालवायचा नाही आहे. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? पाचूचं रान दिसते का कुठे? पाचूचं रान हो आहे. पंचमी पैंजण इथे आहेत. आभाळी कमान बघा, आभाळी कमान इथे आहे. आणि मंजूळ पान आहे का? मंजूळ गायन आहे. सो आपल्याला अयोग्य विचारलं आहे तर ऑप्शन क्रमांक काय होईल? 4 होईल. कवितेत मराठी महिन्यातील कितव्या क्रमांकाच्या महिन्याचा उल्लेख आलेला आहे? तर या ठिकाणी बघा श्रावण महिना आलेला आहे. तर श्रावण हा कितवा महिना आहे? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण. सो 5व्या क्रमांकाचा हा महिना आहे. ऑप्शन क्रमांक 1. नंतर बघा 14 नंबरचा प्रश्न आहे. नेताजी ही पदवी कोणत्या थोर महापुरुषाला दिली जाते? आपल्याला माहिती आहे नेताजी कोणास म्हणतो आपण? सुभाषचंद्र बोस. ओके, नेताजी सुभाषचंद्र बोस. सो ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आहे? या ठिकाणी ॲक्युरेट आन्सर असणार आहे. बघा 15 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. हार घालणे म्हणजे तो कसा असणार आहे? फुलांची गुंफलेली माळ असणार आहे. ओके, सो 15 क्रमांकाचं उत्तर आहे 15व्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 2. बघा 16 नंबर प्रश्न पाहूया. अहिल्यानगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? अर्थपूर्ण म्हटले सो गर, नग, अहिल्या. तर हिरवा, गर, नग, हिरवा, नर. हिरवा हा शब्द या ठिकाणी होत नाही आहे कारण की याच्यामध्ये नाही आहे. सो 3 नंबरचा ऑप्शन काय होईल या ठिकाणी? 16 नंबरच्या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. जशी टोळी चोरांची तशी मुळी कशाची असते? उसांची असते. खालीलपैकी मिलिंद या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द विचारला आहे. नसलेला अली, भृंग आणि भ्रमर हे समानार्थी आहेत. तर यामिनी म्हणजे काय? रात्र असते. सो हे काय आहे? या ठिकाणी रॉंग आहे. सो ऑप्शन क्रमांक 4 याच्यासाठी समानार्थी नाही आहे. बघा 19 नंबरचा प्रश्न. सोबतच्या शब्दकोड्यामध्ये 3ही अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर बघा या ठिकाणी क ला क्ष जोडला तर कक्ष, कप आणि कट हा काय होईल? या ठिकाणी योग्य पर्याय होईल. 19चा आहे 3 नंबर. पुढील वाक्यातील क्रियापद शोधा. ताईने काल प्रथमच मतदान केले. सो केले हे काय आहे? या ठिकाणी ॲक्युरेट आन्सर आहे. 21 क्रमांकाचा प्रश्न बघा. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? तर घागरी, चुली आणि साड्या हे अनेकवचनी आहेत आणि नक्कल ही काय आहे? एकवचनी शब्द आहे. नक्कलचं नकला होतं. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर शुद्ध शब्द आहे वर्णन. ओके, 3 नंबरचा शब्द काय आहे? या ठिकाणी योग्य आहे. 23 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी भूतकाळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा. सरिता शाळेत चालली आहे. आता या ठिकाणी भूतकाळी वाक्य आहे तर हे चालली आहे काय होईल? वर्तमानकाळी. गणेशच्या शाळेची सहल मंगळवारी जाईल, भविष्यकाळी होईल. रविवारी संतोषचे मामा आले होते. होते म्हणजे क्रिया झालेली आहे. सो भूतकाळी वाक्य आहे. आणि प्रदीप भाजीपाला विकत घेत आहे हे देखील काय होईल? वर्तमानकाळ. सो 23 नंबरचा ऑप्शन काय आहे? उत्तर काय आहे? 3 नंबर आहे. हे ॲक्युरेट आन्सर आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला संवाद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय आहे? वरील संवादात एकूण किती जणांनी भाग घेतला आहे? तर आता या ठिकाणी बघा वरील संवादामध्ये एकूण किती जणांनी भाग घेतला आहे त्यासाठी आपल्याला संवादच वाचावे लागले. हो की नाही? मग आपण काय करूया? संवाद या ठिकाणी वाचून घेऊया. अगं गीता, माझा पेन कुठे आहे? आता हे क्वेश्चन विचारलेला आहे म्हणजे हा एक पर्सन आहे. तर कोण आहे आपल्याला माहिती नाही आहे. त्याला एक आकडा आपण या ठिकाणी देऊन द्यायचा आहे. आत्ताच तर तुम्ही लिहित होता, ठेवलात तरी कुठे? हा पर्सन देखील बोललेला आहे. कोण आहे आपल्याला माहिती नाही म्हणून याला 2 नंबर आपण देऊन टाकायचा आहे. आई, बाबांच्या वस्तू नेहमीच कशा हरवतात? पुष्पा म्हणाली. आता ही देखील असू शकते हेच वाक्य बोललेलं किंवा ही अनादर पर्सन असू शकते. हो की नाही? मग याला 3 नंबर आपण देऊन टाकूया. बाबा, तुमच्या बॅगेत तरी बघा, सुमित म्हणाला. आता ही पुष्पा आणि सुमित हे काय आहेत? वेगवेगळे पर्सन. सो 4 नंबर या ठिकाणी सुमितला द्यायचा आहे. काय रे गणेश, कसली शोधाशोध सुरू आहे? संदेश घरात येताना म्हणाला. आता संदेश हा अजून एक वेगळाच पर्सन या ठिकाणी आलेला आहे आणि तो काय आहे? 5 नंबरचा आहे. अरे माझा पेन हरवला म्हणजे हे कोण म्हटलेलं आहे? आता याने विचारलेलं आहे गणेशला. त्याने आन्सर दिलेला आहे म्हणजे तो काय असणार आहे? गणेश आहे. ओके, सो जो विचारत आहे माझा पेन कुठं आहे तो कोण आहे? गणेश आहे. ओके, छान. संदेश हसत म्हणाला, जरा शर्टाचा खिसा तपासा म्हणजे सापडेल. म्हणूनच म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे हे कोण म्हणत आहे? संदेश. तर या ठिकाणी किती मेंबर होत आहेत? किती जणांनी भाग घेतलेला आहे? या ठिकाणी 5 मेंबर काय असू शकतात? या ठिकाणी असू शकतात.
बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाचा पेन हरवला आहे? तर गणेश या ठिकाणी ॲक्युरेट आन्सर आहे. चला लगेच बघूया. मला वाटते आता आपण काय केलेले आहे, 25 प्रश्न मराठीचे कंप्लीट केलेले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया, गणिताचे प्रश्न सॉल्व करून घेऊया.